ची समृद्धीची परीक्षा इयत्ता पहिलीचा हा पेपर आहे। सोपा होता पेपर, सर्व काही प्रश्न सोपे होते। समजपूर्वक वाचन जर असेल आणि प्रत्येक प्रश्नाचं वाचन करून प्रत्येक जर उत्तर पर्याय जर मुलांनी व्यवस्थित बघितले असतील तर उत्तर शोधणं अवघड नव्हतं। सुरुवात करूया। प्रश्न 1 आणि 2 साठी उतारा दिलेला आहे। गौरीच्या मामाचे गाव कोणते? तर उतारा वाचत नाही। गौरीच्या मामाचे गाव, मामाच्या गावाचे नाव म्हणजे मामाचे गाव कडगाव। गौरीच्या मामाच्या मुलीचे नाव काय हे दिलेलं आहे। मामाला एक मुलगी आहे, तिचे नाव गीता। गीता पर्याय क्रमांक 3 निवड करायची आहे। पुढे जाऊया। चित्रामध्ये काय दिसत आहे? विहिरी दिसत आहे। पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। बैलगाडी या शब्दात लपलेला लहान शब्द कोणता? गाडी। बैल हा दिसत नाही, गाडी हा शब्द लहान लपलेला दिसतोय। लगा, वाडी, वाडी काय नाही इथं। डी बैल हा का अर्थपूर्ण शब्द होऊ शकत नाही। पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, गाडी। पुढे जाऊया। इथं एक वचन अनेक वचनची जोडी, गाजर गाजरे, मासा मासे। पर्याय क्रमांक 3 पाचव्याचं 3 लिहायला पाहिजे। चुकीचा पर्याय ओळखा। चुकीचा पर्याय चूक कोण आहे म्हणजे तिन्ही बरोबर असणार आहेत। ती पंक्ती बरोबर आहे, ती वही बरोबर, ती बासरी। इथं स्त्रीलिंगी ती बरोबर आहे आणि ती ससा हे चुकीचं आहे। म्हणजे चुकीचा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 1 6चं 1 निवडायला पाहिजे। चुकीचा आहे चुकीचा पर्याय 6चं 1। पुढे जाऊया। तुरट चव कशाची? मागच्या पेपरला आला होता प्रश्न। आंबा गोड आहे, लिंबू आंबट आहे, कारले कडू आहे, तर राहिलं कोण आहे? तर इथं आवळा। आवळ्याची चव तुरट असते। खालीलपैकी पाळीव प्राणी कोणता? पाळीव प्राणी जो आपण पाळतो तो इथे एकच येणार आहे, ससा नाही, वाघ, कोल्हा नाही आहे, तो गाय बरोबर उत्तर आहे। 8चं 2 उत्तर मुलांनी निवडायला पाहिजे। पुढे जाऊया। डॉक्टर वापरत असलेली वस्तू कोणती? डॉक्टर वापरत असलेली वस्तू आपल्याला दिसते पर्याय क्रमांक 4 मध्ये स्टेथोस्कोप। याचा वापर डॉक्टर करतात तपासणीसाठी। पुढे बघा 10वा प्रश्न आहे। खालील शब्दसाखळी पूर्ण करा। शब्दसाखळीमध्ये शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारा वाने सुरू होणारा, इथं वानर हे बरोबर असणार आहे, वानर पर्याय क्रमांक 3। पुढे जाऊया। वाफेचे काय तयार होतात? वाफेचे ढग तयार होतात। दिनूचा धडा आहे, दिनू बोलतोय ठेंबाशी, काल्पनिक धडा त्याच्यामध्ये आलेला आहे। 12वा प्रश्न आहे। योग्य मधले अक्षर निवडायचं आपल्याला, तर याच्यामध्ये तबक आडवा तबक तयार होईल। तबक म्हणजे मोठे पात्र किंवा आपण ट्रे म्हणतो। तबक तबला म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे। ब हे अक्षर आपण वापरायला पाहिजे। पुढे जाऊया। चुकीची जोडी ओळखा। आता कोणत्या भागातून कोणतं फळ आणलेलं आहे, कोणती फळं आणलेली आहे, तर इथं चुकीची जोडी तुम्हाला दिसते ती म्हणजे कोकणातून आंबे आणले, तर संत्री लिहिले। पर्याय क्रमांक 4 हे चुकीची जोडी आहे। पर्याय क्रमांक 4 निवड करायला पाहिजे। विरुद्धार्थी शब्द ओळखा। विरुद्धार्थी शब्द कमीच्या विरुद्ध जास्त, पर्याय क्रमांक 2 ची निवड करायला पाहिजे। त्याच्यानंतर प्रश्न आहे 15वा। खालील 14 कडीत क्रमाने येणारं अक्षर आहे। क्रमाने येणारे अक्षर ट टा टी टी टू, दुसरा उकार असणारा टूचा वापर करायचा आहे। चित्रात आता खेळ कोणता? सहजपणे ओळखू शकतात मुलं, कबड्डी खेळ आहे हा। पर्याय क्रमांक 4 ची निवड इथं करायला पाहिजे। 17वा प्रश्न आहे। चित्रात उंदीर काय वाजवत आहेत? संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस। हे चिकीमिकी माऊस दिसतात, ते संतूर वाजवत आहेत। हे त्यांच्या कवितेतील ही ओळ आहे। कोणी काय वाजवलं? बऱ्याचपैकी मुलांना हे माहीत आहे, पण जर वाचन नसेल तर मुलं संतूर निवडू शकतील का नाही प्रश्न आहे। चिकीमिकी म्हणून नवीन प्रश्न आलेला आहे। चिकीमिकी माऊस संतूर वाजवू लागले। पुढचा 18वा प्रश्न आहे। तबला कोणता? मुलं सांगू शकतील। पुढे जाऊया। तबला हे वाद्य माहिती आहे। बाकीचे घंटा, इथं बघा घंटा आहे, इथं तबला आहे, हा ढोल आहे, डमरू आहे, तबल्याची निवड करायची। खालीलपैकी फळभाजी कोणती? फळ
वेलीला फळ लागलेलं आहे दोडका, बाकीचे ही सगळे काय आहेत, पाला आहे, पालेभाजी आपण खातो. पुढे जाऊया. 20वा प्रश्न आहे, म्हणजे 19चं उत्तर काय आलेलं आहे, दोडका हे उत्तर बरोबर आहे. आकाशकंदील कोणत्या सणाला लावतात? दिवाळीला, सगळ्यांना माहिती आहे. पुढे जाऊया. 57 अक्षराचा अंकामध्ये 57, 51, 52, 53, 54, 55, 56, 57. इथं तिसरा पर्याय 57 निवडायचा आहे. तर पुढचा प्रश्न आहे वजाबाकीचा. 9तून 6 वजा करायचे आहेत. 9 बोटं आणि त्यातून 6 बोटं वजा केली, किंवा आपली सोपी पद्धत यामध्ये आपण वापरू शकतो आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. या 9 रेषेमधून काय करायचं आहे, कच्चं काम करून 6 रेषा वजा करायची. 1 2 3 4 5 6. 6 वजा केलं तर राहिले किती, तर 3 राहतात. पर्याय क्रमांक 1ची निवड. कच्चं काम करून मुलांनी हे सोडवायचं होतं. बरोबर जोडी ओळखा. बरोबर जोडी त्या संख्येपुढं अक्षरी लेखन बरोबर आहे का, हे मुलांनी बघायचं होतं. पर्याय क्रमांक 3 72 हे बरोबर असणार आहे. बरोबर जोडी कोणती ओळखलेली असेल. पुढे जाऊया. सर्वात लहान संख्या कोणती? आता इथं बघा, दशक आणि एकक स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. सरळ मुलांनी काय करायचं, ह्याच्या पुढे किंवा कच्च्या कामामध्ये 4 दशक 3 एकक अशा पद्धतीनं व्यवस्थित लेखन जर केलं, पुढं 6 दशक 5 एकक, 7 दशक 4 एकक, म्हणजे सस्पेन्शनला असं व्यवस्थित लिहिलं किंवा कच्च्या कामाला लिहिलं तर लक्षात येईल की सर्वात लहान संख्या कोणती, 5 दशक 1 एकक. तर दशक ज्याचा लहान ती संख्या 43. पर्याय क्रमांक सर्वात लहान अशी संख्या पर्याय क्रमांक 1 याची निवड मुलांनी करायला पाहिजे. पुढे जाऊया. आता हा प्रश्न अगदी लक्षपूर्वक सोडवणं अपेक्षित होतं. सराव मुलांचा घेतला होता अशा पद्धतीने बघा. चित्रामध्ये कोणती संख्या जास्त, कोणाची संख्या जास्त आहे, कोणाची संख्या जास्त आहे. अननस, सफरचंद दिसते, इथं दिसतंय केळे दिसते. बघूया अननस किती आहेत. अननसच्या डोक्यावरती मी लिहितोय 1 2 3 4 5. आणखी अननस पूर्ण आहे, इथं लिहिलं अननसच्या डोक्यावरती 5. पुढे सफरचंद 1 2 3 4. बघा 4 सफरचंद झाली. कोणाची संख्या जास्त आहे. पुन्हा एकदा केळी बघूया. 1 2 3 3 केळी दिसत आहेत. इथं 3 लिहिलं. सर्व झाले का बघा. म्हणजे एकत्रित काय दिसते आपल्याला, अननसची संख्या इथं जास्त दिसते. पर्याय क्रमांक कोणाची संख्या जास्त आहे, तर अननसची संख्या जास्त आहे. पर्याय क्रमांक 1ची निवड मुलांनी करायला पाहिजे. अशा पद्धतीनं त्या चित्राच्या डोक्यावरती जर आपण लिहिलं त्याची संख्या किती आहे तर होऊन जाईल. 2 मध्ये किती मिळवायचे, म्हणजे 8 येणार. आता 2 मध्ये मिळवायचं ना, मग काय करूया, 2 रेषा मारून घेऊया आणि 8 येईपर्यंत पुढे म्हणत राहूया. 2 नंतर 3 4 5 6 7 8. किती सोपं आहे बघा. आणि हे 2 अगोदर आपल्याकडे आहेत. आणखी किती मिळवल्यानंतर 8 होतात. तर बघा 2 मध्ये 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 मिळवले आपण. पर्याय क्रमांक 3 याची निवड मुलांनी करायला पाहिजे. म्हणजे 2 मध्ये किती मिळवले, 6 मिळवले, तर एकूण 8 होतात. अशा पद्धतीनं रेग मारून कच्चं काम करून मुलांनी सोडवणे अपेक्षित आहे. काही गोष्टी सरावाने पटकन होतात. पुढे बघा संख्या लिहायची. तर मणी दिसत आहेत मान आणि म्हणजे दशक आणि एकक स्वरूपामध्ये. 2 दशक आणि किती झाले एकक, 2 दशक 5 एकक लिहून घ्या. इथं कच्च्या कामामध्ये लिहिलं तरी चालेल, अगदी व्यवस्थित लिहायला पाहिजे. बघा इथं 2 दशक 5 एकक. पुढे आहे 2 दशक आणि 1 2 3 4 6 एकक. याचा अर्थ असा होतोय की इथं एक मिनटं 1 2 3 4 5 6 7 इथं 7 एकक होत आहेत. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी इथं काय येणार आहे, तर 26 येणार आहे. 25 27 म्हणजे इथं लगेचची येणारी संख्या 26 असणार आहे. पर्याय क्रमांक इथं आपल्याला निवडायला लागेल 4. अगदी व्यवस्थित मुलांनी कच्चं काम केलं तर 26 म्हणजे पर्याय क्रमांक 4 मुलं निवड करतील. केलं आहे का बघा. सर्वात लहान संख्या कोणती, आता सर्वात लहान म्हटलेलं आहे. लहान संख्या 24 80 14 56. कच्च्या कामामध्ये एका वळीनं आपण जर तुम्ही कागदावरती लिहिला 24
अगदी व्यवस्थित लिहा. 24 पुढे 80, 14 आणि 56. व्यवस्थित जर लिहिला तर ज्याचा दशक लहान, सर्वात लहान म्हणजे ज्याचा दशक लहान ती 14 आपल्याला दिसते, म्हणजे पर्याय क्रमांक 3ची निवड. 3 हे असं कच्चं काम तुम्ही केलात तर तुम्हाला अवघड असं काही नाही. 14 सर्वात लहान असणारे पर्याय क्रमांक 3. गटात न बसणारा पर्याय 4 आणि 3 7, 4 आणि 3 आणि 4 7, 4 आणि 3 7, 6 आणि 1 7, म्हणजे पर्याय क्रमांक 14 ह्याचं उत्तर वेगळं येते, म्हणून हा गटात न बसणारा पर्याय असेल. आता पुढचा प्रश्न लक्षपूर्वक सोडवणे गरजेचं होतं. सराव केलेला आहे मुलांनी. उद्या गुरुवार तर काल कोणता वार होता? लेखन करत असताना बघा कसं कच्चा केलं असेल तुम्ही. आज, उद्या, परवा, आजच्या अगोदर, काल आणि परवा. इतकं सोपं आहे. आता काय प्रश्न आला आहे? उद्या गुरुवार. उद्या वार कोणता? आज. उद्या वार गुरुवार. तर काल कोणता वार होता? काल म्हणजे आता इथं काल गुरुवारच्या अगोदर आज वार कोणता असणार आहे? बुधवार. बुधवारच्या अगोदर काय असणार आहे? मंगळवार. म्हणजे काल वार कोणता होता? मंगळवार. पर्याय क्रमांक 2ची निवड. असं कच्चं काम जर तुम्ही कच्च्या घेतलेल्या कागदावरती केलात तर तुम्हाला कालचा वार काय मिळाला? मंगळवार मिळालेला असणार आहे. ठीक आहे. आकृतीबंध बघा. चांदणी, 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 चांदणी. मग चांदणीच आहे तर कोणती चांदणी? तर इथं रिकामी म्हणजे इथं बघा पूर्ण रेखांकित केलेली चांदणी दिसते. इथं रेखांकित केलेली न भरलेली म्हणजे रंग भरलेला नाही. रिकामी म्हणूया चांदणी. इथं रंग न भरलेली, रंग भरलेली, रंग न भरलेली, रंग भरलेली. रंग न भरलेली म्हणजे पर्याय क्रमांक 1ची निवड करायला पाहिजे. एकाड इथं रंग न भरलेली चांदणी किंवा रिकामी चांदणी आपण म्हणूया. पुढे जाऊया. पर्याय क्रमांक 1चं उत्तर आलेलं आहे 31चं. 32 श्यामकडे 3 आंबे होते, आईने त्याला 7 आंबे दिले, तर त्याच्याकडे एकूण आंबे किती? 7 मध्ये 3 मिळवायचं आहे. उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 10. खालीलपैकी बरोबर वाक्य कोणते? बरोबर कोणतं आहे ते निवड करायचे आहे. हाताला बोटे 7 ही चूक आहे. सशाला कान 3, अरे कान 3 कसे असतील? रिक्षाला चाके 2 हे पण चुकीचं आहे. टेबलाला पाय 4. टेबल बघितला 4 पायाचा टेबल बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर वाक्य कोणतं आहे? बरोबर वाक्य टेबलाला पाय 4. पुढे जाऊया आपण. क्रमाने आलेली चुकीची संख्या. तर क्रमाने 41 42 43 44 45. अरे बापरे, हे नाही बघा काय केलं इथं. क्रमाने बघा ना. 4.1 4.2 4.3 4.4 4.5 आहे का? पुढे 4.6 4.7 4.8 4.9 50 दिलेला आहे. 5.0. पर्याय क्रमांक इथे येणार आहे 3. म्हणजे चुकीची संख्या, क्रमाने चुकीची संख्या कोणती आली आहे? तर पर्याय क्रमांक 3 35 हे चुकीचं असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. म्हणजे इथं सुद्धा किती महत्त्वाचा होता. काही प्रश्न हे खूप महत्त्वाचे आले इथं. हा प्रश्न थोडासा 30वा प्रश्न आहे, हा सुद्धा खूप महत्त्वाचा ठरला. त्याच्यानंतर हा 33वा प्रश्नसुद्धा अगदी लक्षपूर्वक जर वाचलं तर याचं उत्तर आपल्याला व्यवस्थित निवडता येईल. पुढे जाऊया. हा क्रमवार संख्येचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा. चुकीची संख्या लक्षपूर्वक वाचन पाहिजे. 35वा प्रश्न बघा. फुलदाणीतील फुलदाणीमध्ये किती फुले आहेत? एकूण फुलं किती आहेत? तर 5. पर्याय क्रमांक 4. क्रमाने येणाऱ्या पुढील 2 संख्या कोणत्या? 61 नंतर 62 63. पर्याय क्रमांक 3 62 63. आता लक्षपूर्वक सोडवणं अपेक्षित आहे. बघा पुढचा. एक पेन आणि त्याची किंमत दिलेली आहे. हा पेन विकत घेण्यासाठी खालीलपैकी कोणती रक्कम द्या? रक्कम म्हणजे नाणी कोणती वापरा? इथं 7 रुपये होण्यासाठी इथं बघा पर्याय क्रमांक 4ची निवड करायला पाहिजे. अगदी सावकाश व्यवस्थित जर आपण लक्षपूर्वक बघितलं तर 5 + 2 7. पर्याय क्रमांक 4ची निवड. कोणती रक्कम द्याल म्हटलेलं आहे, त्यामुळं इथं पर्याय क्रमांक 4ची निवड करायला पाहिजे. 37चं 4 झालं. पुढे जाऊया. सर्वात मोठा चेंडू मुलं निवडू शकतात. पर्याय क्रमांक 2. वजाबाकी करा. कुठल्या संख्येतून 2 वजा केल्यावर 5 राहतं? तर लक्षपूर्वक बघा. एक वजाबाकी करत असताना पहिल्यांदा संख्या जी असते ती मोठी संख्या असते. मोठी संख्या आणि त्याच्यामधून लहान संख्या वजा करायची असते.
आणि उत्तर जे असतं ते लहान संख्येत येतं. म्हणजे मोठ्या संख्येतून काय करायचं आपल्याला, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर उत्तर हे लहान संख्या येणार आहे. म्हणजे इथं बघा मोठी संख्या कोणतरी असणार आहे, याचा अर्थ इथं 3 नसणार आहे. बघा 2पेक्षा मोठी संख्या म्हणजे इथं लहान संख्या कोण आले, 5 आलेले आहे, 3 ही नसणार आहे. आता 7कडे जाऊया आपण. 7मधून 2 गेले. पुन्हा एकदा आपण काय करूया, इथं वजाबाकी व्यवस्थित लक्षपूर्वक करूया. कशी वजाबाकी करायची आहे, तर पर्याय क्रमांक 2चा आपण निवड केली, पर्यायकट पद्धतीने आपण चालवलं आहे. इथं 3 तर काय येणार नाही, 3मधून 2 गेलं, राहिला 1. 7मधून 2 घालवायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7. आता 7मधून 2 वजा केले, राहिले बघा किती, 5. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही निवड जी आहे ती आपली बरोबर आहे. मुलांनी लक्षपूर्वक जर पर्याय आपण बघत गेला तुमच्या लक्षात येईल, तर सोपं आहे, कुठलंही गणित अवघड नसतं. फक्त आपण घाबरतो थोडंसं, न घाबरता याच्याकडे आपण पर्यायानुसार उत्तर कुठे आहे, उत्तर याच्यामध्येच आहे. कुठे आहे, इथंच आहे, वेगळं काय नाही, इथंच कुठेतरी उत्तर मिळतं. आपलं लक्ष असलं पाहिजे, हे महत्त्वाचं. म्हणजे पैकीच्या पैकी मार्क पाडायला तुम्हाला काय अडचण याच्यामध्ये नसणार आहे. एका आठवड्यात किती वार असतात, एका आठवड्याचे वार 7. पर्याय क्रमांक 3ची निवड इथं मुलांनी करायला पाहिजे, 7 वार असतात. पुढे जाऊया. इथं चित्रात कोण दिसत आहे बघा, चित्रात कोण दिसत आहे, डॉक्टरचं स्पेलिंग बऱ्याच मुलांना पाठ आहे. पुढे 4 रॅबिट्स कोणत्या चित्रात आहेत, 4 म्हणजे 4, 4 म्हणजे 4 रॅबिट्स कुठे आहेत, तर 1 2 3 4 मोजा व्यवस्थित आणि मग ते पर्याय क्रमांक 4 निवड करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक पर्याय आपण व्यवस्थित बघितला पाहिजे. पुढे जाऊया. चित्रातील खेळ कोणता, क्रिकेट, बॅट बॉल दिसतोय म्हणजे याचा अर्थ इथं क्रिकेटचं स्पेलिंग आणि इथं लिहिलेलं सुद्धा आहे कंसामध्ये, त्यामुळं हा प्रश्न तुम्हाला मार्क मिळवून दिला जातो. पुढे जाऊया. खालील आईज आता स्पेलिंग बऱ्याचशा मुलांना लक्षात असतील, तर आईज दाखव. काही जण इथं गडबड केलेली आहे, हा निवड केलेले आहेत, चुकलेले आहेत. तर बघा आईज दाखवते मुलगा, तुमच्या लक्षात आलं असेल, गडबड करायची नाही. 2 बोटांनी तो आईज दाखवतो आहे. पर्याय क्रमांक 4 44चं उत्तर. पुढे जाऊया. 45वा प्रश्न आहे. कॅपिटल लेटरमध्ये कोणतं लेटर आलेलं आहे, अक्षर कोणतं आलेलं आहे, तर पर्याय क्रमांक कॅपिटल म्हणजे मोठी लिपी, मोठ्या लिपीची दोन्ही बघा, तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. चित्राचे नाव काय, चित्राचे नाव काय, क्लॉक. बऱ्याचशा मुलांना स्पेलिंग पाठ आहे, चित्र वर्णनानुसार ते चित्राचं नाव सांगू शकतात. खालीपैकी क्वीन म्हणजे राणी, क्वीन, हां क्वेश्चन आणि क्वीन हे वेगळा विषय राहील. 48वा प्रश्न आहे. चित्रातील कृती कोणती, हा थोडासा हा प्रश्न व्यवस्थित बघणं अपेक्षित आहे. बघा आता इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्याय कट पद्धत वापरायची. स्विम करतोय, पोहतोय का नाही, पुढे स्टार्ट करतोय का. आता मात्र इथं मुलं थोडंसं तुम्ही बघा, स्टार्ट करतोय का तर नाही, इथं स्टॉपचा इशारा केलेला आहे, याचा अर्थ स्टार्ट नाही. स्लीप करतोय का नाही, स्टॉपचा इशारा होतोय, तो थांबलेला आहे, गतीनं आलेला आहे आणि तो थांबलेला आहे. स्टॉप पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. तर कृती कोणती आहे, तो स्टॉप असं सांगतोय आणि तो मुलगा दुसरा त्या ठिकाणी थांबतोय. 49वा प्रश्न. पी अक्षराने सुरू होणारे चित्र, पंपकिन, हां इथं आरने सुरू होतं, इथं काय होतं ब्रिंजल, बीने सुरू होतं, कॅबेज सीने सुरू होतो आणि पंपकिन पीने सुरू होणारा पंपकिन. आणि 50वा प्रश्न आहे सगळ्यात शेवटी. खालीपैकी इनची कृती, इन म्हणजे आत आणि आउट म्हणजे बाहेर. इथं बघा इन कोण आहे, झालं का, हा अप, आउट, डाऊन. किती सोपं होतं बघा. इन म्हणजे आत असलेला मुलगा. व्यवस्थित जर लक्षपूर्वक बघितलं तर पर्याय क्रमांक 3 निवड याच्यात करायची आहे. एकंदरीतच काय, तर आजची प्रश्नपत्रिका सर्वांना सोपी वाटली असणार आहे. मला वाटतं की 2 ते 3 प्रश्नामध्ये मुलांनी गडबड केली नसेल तर नक्कीच 50 प्रश्नापैकी 50 प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात.
तर तुम्ही कळवायचं आहे फोनवरती मला वैयक्तिक पाठवा की तुम्हाला मार्क किती पडले, काही चौकटीमध्ये लिहित असताना चूक केली का ह्याचा विचार करून